तर आकाश हा भूमीला विचारत असतो की सायकल राणी, मगाशी मी तुला जो प्रश्न विचारला त्याचं तर तू उत्तरच दिलं नाही मला. भूमी त्यावेळी लाजत असते. तर आभी आता आकाश आणि भूमीचा दरवाजा ठोठावत असतो. भूमी दरवाजा उघडायला येणारच असते. त्याच वेळी अक्का आभीला विचारते की काय रे बाबा, इथे काय करतोस तू आणि कोणाला भेटायचे तुला. तेव्हा आभी सांगतो की दुष्यंतला. अक्का म्हणते की तो नाही इथे राहते आणि विचारतो की मग इथे नाही राहत तर कुठे राहतो तो. तर अक्का त्याला म्हणते की कुठेही राहत असेल, मला काय माहित, भोगत असेल त्याच्या कर्माची फळ आणि कशाला माझं डोकं खातोय, जा बरं इथून तू निघून. आता अक्का तिथून निघून जातात. तर आभी विचार करतो की ह्या बाईला मी कुठेतरी बघितलंय आणि दुष्यंत बद्दल काय बोलत होती आणि असं का बोलली ही, जाऊ दे आता मी इथून निघतो असं म्हणून आता आभी तिथून निघालेला असतो. तर मानसी ही देवापुढे रडत असते आणि घडलेला सगळा प्रकार तिला आठवत असतो. आई विला म्हणत असते की आई योगेश्वरी, माझी ताई नेहमी असं म्हणते, ज्या माणसाची काळजी आपल्याला वाटत असते आणि ज्याच्यासाठी आपल्याला सुख मागायचं असतं त्याचं नाव हे तांदळात लिहायचं आणि तुझ्या पुढे ठेवायचं. आणि मग मानसी तांदळावर भूमी आणि आकाशचं नाव लिहिते. आणि मला माझ्या ताईची खूप काळजी वाटते. नेहमी तिने सगळ्यांसाठी सगळं काही केलं, तिने कधी स्वतःचा विचार पण नाही केला. आई प्लीज तू तिच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू देऊ नकोस. मला माझी ताई पुन्हा हवी आहे. माझ्या ताईचं तू रक्षण कर, मी तुझ्या समोर पदर पसरते. मानसी हे सर्व बोलत असताना त्याच वेळी दिव्यातलं तेल हे त्या तांदळावर सांडत असतं आणि तो दिवा ठीक करण्यासाठी मानसीचा हात लागतो. तर सगळी समईच आता त्या ताटामध्ये पडते. मानसी अजूनच घाबरलेली असते आणि देवीला म्हणत असते की देवी आई, हा कसला संकेत आहे. आणि त्यावेळी रागिणी मात्र मागे येऊन हे सगळं बघत असते. मानसी खूप घाबरलेली असते. रागिणी मात्र मागे हसत असते आणि म्हणत असते की अघटित तर घटणार आहे आणि उद्याच घटणार आहे. उद्या सकाळीच आम्ही ऑफिसच्या बाहेर भूमीला गाठणार आणि पाठवणार लांबच्या प्रवासाला. आभी दुष्यंतला शोधत शोधत त्याच्या घराजवळ आलेला असतो आणि तेथील एका माणसासोबत तो बोलत असतो. त्याच वेळी भूमी आणि आकाश तिथून जातात आणि त्यांची चुकामुक होते. थोड्या वेळाने भूमी तयार झालेली असते आणि आकाशला ती विचारते की आकाश तू तयार झालायस की नाही, हे बघ मी रेडी पण झाले. तर आकाश कुर्ता घालून तिथे आलेला असतो आणि भूमीला विचारतो, सायकल राणी मी चांगला तर दिसतोय ना, हा कुर्ता मला चांगला दिसतोय ना, की मी यात अजिबात चांगला दिसत नाही. भूमी त्याला म्हणते की असं काही नाहीये, यात अगदी तू हँडसम दिसतोयस. भूमी आकाशला म्हणते की बरं ते जाऊन देवीचा अभिषेक घालून तिथून धागा आणलाय आणि तो धागा मला तुला बांधायचा आहे, मला बांधू दे बरं. आकाश विचारतो की का बांधतात हा धागा. तेव्हा भूमी म्हणते की कारण तुला कोणाची नजर नको लागायला म्हणून. तर आकाश म्हणतो की मग मलाही तुला कोणाची नजर लावू द्यायची नाहीये, तूही बांध, थांब मीच तुला बांधतो. भूमी म्हणत असते की नाही आकाश, तो धागा. आकाश म्हणतो की थांब मी एक आयडिया करतो, हा धागा खूप मोठा आहे, मी याला मधून कापतो. आकाश आता तो धागा मधून कापून टाकतो. तर भूमी म्हणते की अरे आकाश, देवीचा धागा असा मधून नसतो कापायचा. आकाश म्हणतो की काय होतं त्याने, काही पण नको सांगू सायकल राणी, उलट देवीचा आशीर्वाद आपण वाटून घेतला आणि देवी अजून खुश होईल. हे गे, तू हा धागा माझ्या हाताला बांध आणि मग हा धागा मी तुझ्या हाताला बांधतो. भूमी जेव्हा आकाशला तो धागा बांधत असते तेव्हा तिचे केस हे डोळ्यावर येत असतात आणि आकाशला हे समजतं. मग आकाश भूमीचे केस कानामागे टाकतो. भूमी आकाशकडे खूप प्रेमाने बघत असते. दरवाजा ठोठवल्यामुळे भूमी आता बाहेर आलेली असते, परंतु बाहेर कोणीच नसतं आणि मग ती विचार करते की कदाचित नगरसेविका आल्या असतील म्हणून कोणीतरी दरवाजा ठोठवला असेल. आणि आभीला तिथून ती ओझरता बघते, परंतु तिला कळत नाही की तो आभीच आहे म्हणून. आकाश आता सायकल राणीला पुन्हा आवाज देतो आणि तिच्या हातामध्ये तो दोरा बांधतो. आकाश पुन्हा भूमीला विचारतो की सायकल राणी, तू मला मगाच्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं. तर भूमी आता त्याला टाळत असते आणि म्हणत असते की चल झेंडा बंद. तर इकडे आभी हा रागिणीला विचारतो की काय झालं आई, तू मला एवढं तातडीने का बोलावून घेतलं. तर रागिणी म्हणते की कारण सुद्धा तसंच आहे. तुला माहितीये का, काल रघु आपल्या घरी आला होता. आभी विचारतो की काय, रघु आपल्या घरी आला होता, तो तर कोमात होता ना हॉस्पिटलमध्ये. रागिणी म्हणते की आता तो आपल्या घरी आला होता याचा अर्थ तो शुद्धीवर होता असा होत नाही का याचा अर्थ. आभी विचारतो की पण तो खरंच आपल्या घरी आला होता का. रागिणी म्हणते की आपल्या सिक्युरिटी गार्डने बंगल्याच्या मागच्या बाजूने त्याला जाताना बघितलंय. आभी विचारतो की पण तो आपल्या बंगल्यात घुसलाच कसा काय. रागिणी म्हणते की अरे कित्येक वर्षापासून तो आपल्या इथे काम करतोय, त्याला सगळं काही माहिती आहे घरातलं. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, रघु शुद्धीवर आलाय ही गोष्ट आपल्यासाठी धोकादायक आहे. आभी म्हणतो की याचा अर्थ रघु आपल्या घरी आला होता पण आपल्या घरात कोणालाच कसंही कळलं नाही. रागिणी म्हणते की कदाचित आपल्याला कळू दिलं नसेल कारण ती मानसी आता धड वागत नाही. अभिजित, मला असं वाटतंय की तिला ना आपल्यावर संशय आलाय. आभी विचारतो की याचा अर्थ रघु घरी आला होता आणि हे मानसीला माहिती आहे. त्यावर रागिणी म्हणते की असंही असू शकतं कारण शेवटी ती भूमीचीच बहीण आहे, तिच्यासारखी चिवट. त्या भूमीला कशी प्रत्येक प्रकरणाच्या मुळाशी जायची सवय तशी हिलाही असेल. मला असं वाटतंय की रघु आला असेल आणि मानसीने मुद्दाम हे आपल्यापासून लपवून ठेवलं. तर आभी म्हणत असतो की अगं मग तू तिला खडसवायचं ना आणि चांगल्या 2 कानाखाली लावून द्यायच्या होत्यास.
रागिनी म्हणते की अरे तू नको टेन्शन घेऊ एवढं, आणि तसंही त्या मानसीला हँडल करण्यासाठी मी अथर्वचा वापर करून घेते चांगलाच. आता त्या दोघांमध्ये दुरावा वाढतोय आणि त्यातल्या त्यात भूमीही घरामध्ये नाहीये. मानसी सुद्धा एकटी पडली आहे. पण सोड, हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की रघु काल आपल्या घरी आला होता. मग त्याला ही गोष्ट कळलीच असेल की भूमी आणि आकाश हे घर सोडून निघून गेलेत. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, आपण जसं भूमी आणि आकाशला शोधण्याचा प्रयत्न करतोय तसाच प्रयत्न रघु देखील करत असेल. आभी म्हणतो की याचा अर्थ असाही होतो की रघु हा भूमीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. रागिनी म्हणते की नसणारच आहे, कारण तसंही जेव्हा हे दोघं घर सोडून गेले तेव्हा तो कोमात होता ना. पण आभी तो इमानदार कुत्रा आहे. हा या दोघांना शोधल्याशिवाय तो काही गप्प बसणार नाही. हा इमानी कुत्रा त्या दोघांपर्यंत पोहोचण्याच्या आत आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण एक काम करूया, उद्या सकाळीच आपण भूमीला तिथे गाठूयात. आणि आभी, तू तुझ्या मित्राला भेटायला गेला होता, त्याचं काय झालं? तेव्हा आभी सांगतो की हो दुष्यंत, गेलो होतो मी त्याला भेटायला, परंतु तो तिथे नव्हता. आणि तिथे एक कोणीतरी बाई होती, ती काहीतरी वेड्यासारखं बडबड करत होती. आणि आता जोपर्यंत तो स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत त्याला भेटणं मला अवघड वाटतंय. रागिनी म्हणते की ठीक आहे, त्यांचं सोड, आता आपण भूमी आणि आकाशवर कॉन्सन्ट्रेट करूयात. आभी, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, त्यामुळे ताबडतोब तयारीला लाग. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी आकाशची वाट बघत असते आणि विचार करत असते की आकाश अजून का नाही आला. एव्हाना तर तो यायला हवा होता. मी एक काम करते, मी त्याला फोनच करते. तर आता भूमी आकाशला फोन करत असते आणि त्याच वेळी दरवाजा वाजतो. तर भूमी म्हणते की अरे बापरे, आला वाटतं, याला ना 100 वर्ष आयुष्य आहे. भूमी आता दरवाजा उघडायला जाते तर दरवाजामध्ये रागिनी आणि आभी उभे असतात आणि त्यांना दोघांना बघून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर रागिनी भूमीला म्हणते की काय ग भूमी, दिवसांनी सासू तुझ्या घरी आली आहे, सासूला आतमध्ये नाही बोलवणार का? तर त्या दोघांना बघून भूमी दरवाजा लावायला लागते, परंतु आभी आता मुद्दाम दरवाजा अडवून ठेवतो. त्यामुळे आता रागिनी आतमध्ये गेलेली असते आणि आभी सुद्धा. भूमी आता एकटीच घरामध्ये असते, त्यामुळे खूप चिंतेचं वातावरण भूमीमध्ये निर्माण झालेलं असतं आणि भूमी प्रचंड घाबरलेली असते. आता हे दोघं नक्की भूमीसोबत काय करणार आणि त्यांचा नक्की पुढचा डाव काय असणार आहे हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे. परंतु पुढील अपडेट जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 100 लाईकचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.